तर आपण ही दृश्य पाहतोय छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानकावरील आझाद मैदान कमी पडले म्हणून आंदोलक सध्या रेल्वे स्टेशनवर उतरले। या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी सुरू आहे तर हलगीच्या तालावर हा जल्लोष पाहायला मिळतोय। मराठा बांधवांचा हा जल्लोष आपल्याला रेल्वे स्थानकावर पाहायला मिळतोय। अगदी सातारा, सांगली, कोल्हापूर अगदी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातना हे मराठा आंदोलक सध्या मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत आणि ते देखील 15 दिवसांच्या तयारीसह। सध्या मगाशी गिरीश कांबळे यांच्या प्रतिनिधींशी बोलताना त्यांनी सांगितलं की सध्याच्या घडीला मुंबईमध्ये 20,000पेक्षा जास्त आंदोलक दाखल झालेले आहेत। मात्र मंगळवारपर्यंत येत्या मंगळवारपर्यंत हा जल्लोष आणखी वाढणार आहे। आणखी मराठा कार्यकर्ते, मराठा समर्थक मुंबईमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे। आम्ही मालगाव बीड जिल्हा, आमच्या बीड जिल्ह्यामध्ये आमचा गव्हाणे आमचं किटाळगाव गाव आहे, मालगाव तालुका बीड जिल्हा आहे। आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय जाणार नाही। आम्ही नेम पाळणार आहेत, पण आम्ही तुम्ही आझाद मैदानाची जागा जाऊन बघा। तिथं कुत्रा सुद्धा बसू शकत नाही, तिथं माणसं बसवायला लागले, तिथं पाठवायला बसवलं। तुम्ही गलत करतात। ऑपरेशन पुढे गेले, कुठं तुमचा म्युन्सिपालिटीचा कुठे गेले ठाकरे सरकार आणि मराठीच्या पाठीमागे कुठे गेले सगळे नेते लोक कुठे गेले? तिथं कुत्रे बसत नाही, तिथं मराठ्यांना बसवलं। कुत्र्याची इज्जत मराठ्यांकडे ह्यांची। आमचं म्हणणं एकच आहे की लवकरात लवकर सरकारने जरांगे आझाद मैदानाची परवानगी दिली आहे। तिथं उभं राहायला जागा नाही, पावसाचे दिवस आहेत। सरकारने काहीतरी पर्यायी जागा आम्हाला जवळपास उपलब्ध करून द्यावी। प्रशासन लोकांची दिशाभूल करते, चुकीची माहिती सांगतात। ही लोक नवीन आहेत मुंबईमध्ये। मराठा समाज बाहेरगाव 500 किलोमीटरवरून आलेला आहे, त्यांची दिशाभूल करते। मुंबई हे शहर त्यांच्यासाठी नौका आहे, त्यामुळे प्रशासन दुर्लक्ष करते लोकांना माहीत नसल्यामुळे। सरकारला निर्णय घ्या, सांगा ना लवकर। आम्ही कशाला मुंबईत थांबाव? आम्हाला घरदार सोडून आम्ही इथं आले ना सर, त्याला सांगा निर्णय घ्यायला। आपण पाहतोय सध्या रेल्वे स्थानक परिसरात भगवय वातावरण पाहायला मिळते। गेल्या 2 वर्षांपूर्वी असाच एक आंदोलन मराठा कार्यकर्त्यांनी काढलेला होता। एक मराठा लाख मराठा या घोषणाबाजी करत 2 वर्षांपूर्वी आंदोलन केलेलं होतं। त्यानंतर पुन्हा एकदा मुंबईमध्ये हे आंदोलन होते। मराठा कार्यकर्त्यांनी हा जल्लोष केलेला आहे, निगार पुकारलेला आहे आणि सध्या ही दृश्य बघायला गेला तर सध्या हजारोंच्या संख्येनं 20,000 ते 50,000 या संख्येमध्ये मराठा आंदोलक या मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।